नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये 16 ऑगस्टला खूप मोठ्या सत्याचा खुलासा होऊन कथानकामध्ये पुन्हा एकदा थरारक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर आता काव्याच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुरू असतानाच रम्या अचानकपणे सर्वांसमोर नंदिनीचे मेडिकल रिपोर्ट्स दाखवत नंदिनी प्रेग्नेंट नसल्याचा खूप मोठा पुरावा तिच्याकडे असल्याचा दावा करते। हे पाहून घरातील सगळ्यांनाच खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो। यावर जीवा रम्यावर प्रचंड संतापून हे सगळं खोटं असल्याचं ठामपणे सांगतो आणि नंदिनी सुद्धा अगदी भावनिक होऊन सगळ्यांसमोर स्वतःचं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करत असते। पण रम्या मात्र नंदिनीलाच खोटं ठरवून त्या पुराव्यांबद्दल अधिक स्पष्टीकरण देत म्हणते की तुम्ही सगळेजण यावेळी तरी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा। मी खरंच सांगते की नंदिनी प्रेग्नेंट नसून ती आपल्या सर्वांचा खूप मोठा विश्वासघात करते। पण नेहमीप्रमाणे रम्याच्या बोलण्यावर कोणाचाच विश्वास बसत नसतो। त्यामुळे आता मात्र रम्या आर्याकडे पाहून म्हणते की आर्या, तू तर एक डॉक्टर आहेस ना, मग तो आत्ताच्या आत्ता लगेच सगळ्यांसमोर नंदिनीचे चेकअप करून सांग की ही प्रेग्नेंट नसून ती सगळ्यांचा खूप मोठा विश्वासघात करत आहे। तर आता इकडे काव्याला सुद्धा रम्याचं नंदिनीसोबतचं हे असलं वागणं आवडलेलं नसतं। पण अखेरीस आर्या ही सगळी परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळत नंदिनीची तपासणी करत ती खरंच प्रेग्नेंट असून ह्या मूर्ख रम्याने खोटीच कागदपत्रे दाखवली असल्याचे खात्रीपूर्वक सांगते। त्यामुळे मित्रांनो, आता मालिकेच्या पुढील कथानकामध्ये खूप मोठा सस्पेन्स सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे।